नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. 100 गावं 100 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. पुण्यातील नरे गावात रात्री अग्नितांडव पाहायला मिळालंय. नरे गावातील भोसले इंडस्ट्रीतील भंगाराच्या दुकानाला रात्री आग लागली होती. भंगाराचं दुकान हे रहिवासी इमारतींजवळच असल्यानं या आगीची झळ या इमारतींना बसण्याची भीती होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. अग्निशामक वेळेत आले नसते तर जीवितहानी टळली नसती. अचानकपणे ही आग लागल्यामुळं कुणालाही काही समजले नाही आणि भंगारच्या दुकानं असल्यामुळे भंगारच्या दुकानांमुळे आग लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचा साठा भरपूर प्रमाणात असल्यामुळे तर शेकोटी करत होते, ती लोक शेकोटी करत होते. शेकोटी करत असताना तर त्या आगीचा एकदम भडका झाल्यामुळे ते आग आटोक्यात आली नाही. मोठी बातमी. पुण्यामध्ये काल रात्री सिंहगड रोड येथील राजाराम ब्रिजवरील गॅस पाईपलाईन फुटल्यानं आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र ही आग नियंत्रणात येत नसल्यानं अखेर एक गॅस लाईन बंद करण्यात आली आणि त्यानंतर ही आग काहीशी आटोक्यात आणण्यामध्ये यश आलं. आणि त्यानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. तर पुण्यामध्ये रात्री अग्नितांडव पाहायला मिळालेला आहे. गॅस पाईपलाईन फुटल्यानं ही आग लागली होती आणि पुण्याच्या सिंहगड रोडवर ही घटना घडली आहे. आणि यानंतर आपण सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बाईक टॅक्सी संदर्भामध्ये हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यामध्ये चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. एमपीएससीचे परीक्षार्थी परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. एमपीएससीनं नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनी आग दुर्घटनेप्रकरणी आजपासून उच्चस्तरीय चौकशीला सुरुवात होणार आहे. 1 जानेवारीला ही दुर्घटना घडलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं. सकाळी 11 वाजता समिती चौकशीसाठी कंपनीत दाखल होणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपा आमदाराच्या भावानं केलेला प्रकार हा प्रशासनाला हाताशी धरूनच होता असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. मिरजेतील पाडकाम प्रकरणात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेंच्या पक्षातील सदस्याची वर्णी लागणार आहे. या चर्चांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दुजोरा दिलाय. तसं झालं तर आम्हाला आनंद होईल असं शंभूराज देसाई म्हटलेले आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातनं सत्यजित तांबे यांनी 2 अर्ज भरलेत. अपक्ष आणि काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सर्वांचा पाठिंबा मिळावा यासाठी सर्व पक्षातील पक्षश्रेष्ठीची भेट घेणार असल्याचंही सत्यजित तांबे यांनी म्हटलेलं आहे. पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सुधीर तांबे म्हणाले. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधून केली जाते. मात्र काँग्रेसकडून अशी कारवाई होणार नाही. आपण पक्षश्रेष्ठींची समजूत काढू अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता रंजक बनली आहे. तसंच काँग्रेसनं एबी फॉर्म देऊन सुद्धा डॉक्टर सुधीर तांबेंनी तो का भरला नाही याचं उत्तर तेच देऊ शकतात असंही बावनकुळे म्हणाले.
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी आपला अर्ज दाखल केला। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्यावर टीका केली आहे। 12 वर्षात रणजित पाटील यांनी काही कामं केली नाहीत असं धीरज लिंगाडे यांनी म्हटलं। नाशकातल्या घोळावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाराज झाले। सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे खरगे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान नाशकात उमेदवारावरनं हा घोळ कशामुळे झाला याच्या चौकशीचे आदेशही दिल्याची माहिती मिळते। भाजप नेत्यांना सत्तेचा माज आलाय। केंद्रीय यंत्रणांवर दबाव टाकून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। मात्र हे फार काळ टिकणार नाही असा हल्लाबोल नाना पटोले यांनी भाजपवर केलाय। वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबतच येतील, आमची युती होईल यात काही शंकाच नसल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय। आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं। धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल। माझा हनुमान चालीसावर आणि देवांवर विश्वास आहे। पुढच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय। शहापूर तालुक्यासह वासिंद विभागातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। यावेळेला संजय सुरळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। पुण्यात महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप आज संध्याकाळी होणार आहे। या समारोपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। नांदेड आणि रायगड नंतर डोपिंगचे लोण आता ठाण्यामध्ये येऊन पोहोचलेले आहे। ठाण्यामध्ये बूस्टर डोस घेऊन भरतीमध्ये उतरलेला तरुण आढळल्यानं खळबळ माजली आहे। या तरुणाकडे 2 सिरिंज आणि 1 लिक्विड बॉटली आढळून आलेली आहे। पोलिसांनी हे सगळं साहित्य जप्त केलंय। या तरुणाला कारवाईनंतर भरतीतून बाद करण्यात आलाय। विरार रेल्वे स्टेशनवर लोकल खाली येणाऱ्या महिलेचा रेल्वे पोलिसांनी जीव वाचवलाय। लोकलमध्ये चढताना या महिलेचा तोल गेला, मात्र रेल्वे पोलिसांनी वेळीच ओढल्यानं महिलेचा जीव वाचलाय। कल्याण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। सोनारपाडा गावातील भूमिपुत्र शेतकरी कित्येक वर्षांपासून कसत असलेली जमीन परस्पर बिल्डरच्या नावावर करण्याचा घाट सुरू असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल। केडीएमसीच्या नेतेवली येथे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। समुद्र किनाऱ्यावर लाईफगार्ड असणं गरजेचं आहे, मात्र अनेक ठिकाणी 3 ते 5 किलोमीटरपर्यंत गार्ड नसल्याचं समोर आल्यानं पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचंच दिसतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास गावात कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे। वेळा समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेल्या घरट्यातील कासवाच्या पिल्लांना महाराष्ट्र शासन वन विभाग आणि कासव मित्र वीरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात आलंय। अहमदनगरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचं औचित्य साधत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेला सीट बेल्ट न लावलेल्या चालकांचा गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला, तर हेल्मेट न घालणाऱ्यांचं समुपदेशन करण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा एकदा रखडल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी एसटी कामगार संघटनेनं महामंडळाला अवमान याचिका नोटीस पाठवली आहे। कोर्टाच्या आदेशानुसार 10 तारखेच्या आत पगार करणं अनिवार्य असताना 12 तारीख उलटली तरी पगार झाले नसल्यानं कर्मचारी संतप्त झाले। औरंगाबादच्या वाळूज परिसरातल्या साजापूर ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। नमुना 8च्या उतारासाठी 9,000 रुपयांची लाच मागण्यात आलेली होती। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांना अटक झाली आहे। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे शहरातील आंबेडकरवादी महिला पदाधिकाऱ्यांनी लाल महालात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। शहरात सुरू असलेलं महापुरुषांवरून तसंच जातीपातीचं राजकारण मोडीत काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। पुण्यामध्ये पुस्तकावरनं नवा वाद सुरू झालाय। शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येतंय, मात्र विलास खरात यांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे। खरात यांनी लिहिलेलं हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडेंनी केलाय, तर ब्राह्मण महासंघाकडनं पुणे पोलिसांमध्ये तक्रार केली जाणार आहे। पुण्यातील मुठा नदीत इतकी वर्ष कचऱ्यात झाकल्या गेलेल्या रांजण खळग्यांनी अखेर मोकळा श्वास घेतलेला आहे। पर्यावरणप्रेमी आणि पालिकेनं इथला कचरा साफ केलाय। पालिकेनं तिथे फलक लावून या ठिकाणचा जिओलॉजिकल आविष्कार म्हणून विकास करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथल्या उड्डाणपुलाच्या बांधकामात तांत्रिक दोष समोर आले असून उद्घाटनानंतर अवघ्या 7 महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी बंद झालाय। एक्सपान्शन जॉईंट खराब झाल्यानं या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे। दुसरीकडे हा पूल बंद झाल्यानं रस्त्यावरची वाहतूक कोंडी वाढली आहे। नांदेडच्या विष्णुपुरी जलाशयातून जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे। त्यातून लाखो लिटर पाणी वाया जातंय। याबाबत ग्रामस्थांनी जलविभागाला माहिती दिली असून लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय।
नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना नदी साक्षर बनवण्याच्या उद्देशानं चला जाणूया नदीला हे अभियान राबवलं जात आहे। त्या अंतर्गत सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचं लातूरमधल्या सारसा या गावात आगमन झालं। ग्रामस्थांना नदी साक्षर बनवण्यासाठी प्रभात फेरी, व्याख्यान यासह इतर जनजागृती आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उस्मानाबादमधील 47 न्यायालयात ई फायलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि या प्रणालीमुळे जिल्ह्यातील सगळी न्यायालये पेपरलेस होणार आहेत आणि या प्रणालीमुळे न्यायालयाच्या कामात पारदर्शकता वाढली असून कामकाजाचा वेग देखील आता वाढणार आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीडच्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आलं। यामध्ये रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, बीडचं बॉम्ब शोधक पथक, परळी नगरपालिकेचं अग्निशमन दल सहभागी झालं होतं। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलेला आहे। रसायनशास्त्र संकुलाचे प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय। तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, तूर डाळ आणि सोयाबीन पासून हे प्लास्टिक बनवलं जातंय। बीडच्या आरटीओ कार्यालयात तपासणी न करता वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। त्यामुळे खळबळ माजली असून वाहन निरीक्षकांकडून चित्रीकरण डिलीट झाल्याचं स्पष्टीकरण देत चौकशीचं आश्वासन देण्यात आलंय। पालघरमधील वांद्री प्रकल्पाच्या कालव्यांची दुरुस्ती न करताच शेतीसाठी पाणी सोडल्यानं 200 एकरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। स्थानिकांच्या तक्रारीनंतर शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्याला शेतकऱ्यांनी यावेळी चांगलंच धारेवर धरलं। शेतकरी आक्रमक होताच या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पाहणी न करताच पळ काढला। नांदेडच्या मुदखेडमध्ये रेल्वे स्थानकावरच्या प्रवेशद्वाराजवळील विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच तातडीनं या ठिकाणचा वीज पुरवठा बंद करण्यात आला। नंदुरबारच्या चिमलखेडी शाळेत सोमवार ते गुरुवार शाळा चालवून अन्य दिवशी शिक्षक शाळेला कुलूप ठोकून गायब होत असल्याचं पाहायला मिळालंय। या सर्व प्रकारावर शिक्षण विभागानं बोलण्यास नकार दिलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बाजारपेठेत केल्या गेलेल्या लाठीचार्ज कारवाईचा व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध केलाय। यावेळेला व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केली आहे। आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जन्मगावी निषेध करण्यात आला। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन करत नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला। कोल्हापुरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेवकानं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। भंडाऱ्यामध्ये फुटपाथवरील विक्रेत्यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याला घेराव घातला। शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेत या विक्रेत्यांची दुकानं हटवण्यात आली होती। त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेनं पर्यायी व्यवस्था द्यावी अशी मागणी केली जाते। लातूरच्या औसा तालुक्यातल्या मासुर्डी इथल्या शेतीपंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपी अनेक दिवसांपासून जळालेला होता। मागणी करून सुद्धा डीपी मिळत नसल्यानं संभाजी सेनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळेला विद्युत डीपी मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात दौंड शहरात मोर्चा काढण्यात आला। यावेळी ख्रिश्चन धर्मगुरूंवर विनयभंगासारखे खोटे आरोप करून गुन्हे नोंदवल्याचा आरोप करण्यात आला। सोलापूरच्या बार्शीमधल्या इकोमके अॅग्रो कंपनीची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे। संबंधितांवर जर कारवाई झाली नाही तर 23 जानेवारीला मंत्रालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे। बोदवडमधील आमदगावमध्ये शेतकऱ्यांच्या जमीन नियमाकुल करून मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होते, मात्र प्रशासन दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी धरणाचं काम बंद आंदोलन केलंय। यावेळी वाहनांसमोर आडवं झोपून आंदोलन करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्याचे सीईओ कुमार आशीर्वाद परिसराचा दौरा करण्यासाठी चक्क मोटरसायकलवरनं पोहोचले। यावेळेला त्यांनी शासनाच्या योजनांची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाते याची माहिती घेतली। बीडपासून जवळच असणाऱ्या केतुरा गावातील विद्युत रोहित्राला भीषण आग लागली होती। या भीषण आगीमध्ये विद्युत वाहक रोहित्रासह वायर जळून खाक झाल्यानं गावातील विद्युत पुरवठा बंद झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,14,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 87,000 शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झालेली आहे। या शेतकऱ्यांकडून 30,20,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आलेलं असून आणखी 9 लाख क्विंटल धान्य खरेदी होणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। संपूर्ण खानदेशासह धुळे जिल्ह्यात थंडी पुन्हा परतलेली आहे। तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली आल्यानं रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसतोय। रब्बी पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या चिखली गावच्या शिवारामध्ये वन्य प्राण्यांकडून शेतात मोठी नासाडी होतीये। शेतकरी दीपक चव्हाण यांच्या हरभरा पिकामध्ये रानडुकरांनी हैदोस घालून मोठं नुकसान केलंय।
पनवेलमध्ये एका महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेनं चांगलाच चोप दिलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। संबंधित महिलेनं व्यक्तीला भर रस्त्यात चोप दिला। महिलेला धक्का दिल्याच्या कारणावरून महिला चांगलीच आक्रमक झाली होती। सीबीआयच्या छापेमारीमध्ये $1,00,000 आणि 2 कोटींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। पीएसएल घोटाळ्यासंदर्भात ही छापेमारी करण्यात आली। पीएसएल बँक लिमिटेडनं कॅनरा बँकेकडून 428 कोटींचं कर्ज घेत घोटाळा केल्याचा आरोप आहे। मुलीच्या प्रकरणातून वाद होऊन एका तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची घटना लासलगाव बस स्थानकात घडली आहे। या अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलंय, तर 3 जण अद्यापही फरार आहेत। औरंगाबादमध्ये ई सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। औरंगाबाद नगर महामार्गावरच्या कामगार चौकातल्या एका शॉपमधनं 35,000चं परदेशी बनावटीचं सिगारेट जप्त करण्यात आलेलं आहे। 40 गावातील तहसील कार्यालयामागील अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केलेली आहे। गेल्या 20 वर्षांपासून छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली होती। आता या जागेवर नव्यानं पशुवैद्यकीय दवाखाना बांधला जाणार आहे। गोंदियाच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातल्या गोठण गावातल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। ही महिला सरपणासाठी लाकूड आणायला जंगलात गेलेली असताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय। ठाण्यात 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती। दरम्यान शाळेतील मुलानेच हत्या केल्याचा आरोप पालकांनी केलाय। या संदर्भातील अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे, तर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। शीना बोरा जिवंत आहे हा काल्पनिक दावा आहे। शीनाचा मृत्यू झालाय, तिच्या मृत्यू झाल्याचे सक्षम पुरावे आपल्याकडे असल्याचं सीबीआयनं म्हटलंय। त्यामुळे गुवाहाटी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय। उल्हासनगरमध्ये दुचाकीस्वार ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे। हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस अधिकारी आणि ट्रॅव्हल कंपनीच्या वादात कंपनी मालकाच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना पंढरपुरात घडली आहे। पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनी कार्यालयात घातलेला गोंधळ सीसीटीव्हीमध्ये टिपला गेलेला आहे। इतकंच नाही तर कंपनी मालकाच्या वडिलांचा जीव जात असताना अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरत असल्याचंही दिसून आलेलं आहे। या प्रकरणी कंपनी मालकानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास समुद्र किनाऱ्यावरून हंगामातील दुसऱ्यांदा कासवांची 12 पिल्लं समुद्रात सोडण्यात आलेली आहेत। कासवांची यापूर्वीच 26 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली होती। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या कोडू तलावात एका वाघाचा मृतदेह आढळलाय। या वाघाची हत्या की मृत्यू याचा तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। जळगाव विमानतळावर बिबट्याचा 2 बछड्यांसह मुक्त संचार पाहायला मिळालाय। त्यामुळे वन विभागानं विमानतळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याला बछड्यासह जेरबंद केलंय। यवतमाळमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या 5 रोह्यांचा कळ विहिरीत पडल्याची घटना घडली। यानंतर वन विभागानं घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्यानं या रोह्यांना विहिरीतनं बाहेर काढलंय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ती म्हणजे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी पत्नी मनीषा टोपे यांच्यासाठी गाणं गायलेलं आहे। राजेश टोपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मतदारसंघात घनसावंगीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात टोपे यांनी पत्नी मनीषा यांच्यासाठी गाणं म्हटलंय। त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। मेरी कब ऐसा मैंने सोचा